हॅलो. इंटरव्ह्यू सिरीजच्या या पुढच्या प्रश्नामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण मागच्या वेळेला अनेक प्रश्न बघितले, ज्याच्यामध्ये व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस होतं, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 इयर्स होतं. आता ह्या प्रश्नानंतर मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हणलं तसा अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे हा, व्हॉट डू यू नो अबाउट आवर कंपनी. आता ह्याचं उत्तर द्यायचं कसं? ह्याची तयारी ही तुम्हाला कळलं की आता तुमचा इंटरव्ह्यू तेव्हापासून करणं अपेक्षित आहे. पण तयारी करायची म्हणजे करायचं काय? काय काय आपल्याला माहिती असायला पाहिजे? खूप साधं आहे. पहिले जाणून घेऊ ह्या प्रश्नामागचं कारण. व्हॉट डू यू नो अबाउट अवर कंपनी? हा प्रश्न विचारण्यामागे एक खूप महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे तुमचा सिरियसनेस बघणं. आज तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, माझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देत आहात. मला हे माहिती असायला पाहिजे की तुम्हाला खरंच या कंपनीबद्दल काही माहित आहे का नाही? का केवळ सिलेक्शन झालं कॅम्पसमधनं म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूला येऊन बसलात? तुम्ही काही अभ्यास केलाय का? तुमची काही तयारी आहे का? काही ॲस्पिरेशन्स तुमचे या कंपनीच्या गोल्स बरोबर मॅच होतात का? आणि तसं असेल तर तुम्ही या कंपनीत काम करायला योग्य आहात असं ठरतं. मग याचं उत्तर द्यायचं कसं? आपण थोडंसं मागे जाऊन विचार करूया. माझी ॲस्पिरेशन्स काय होती? माझे स्ट्रॉंग पॉइंट्स काय होते? की मी टीम प्लेयर आहे. मी 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघतो की एक सक्सेसफुल IT प्रोफेशनल. ओके. ज्यांनी स्किल चांगले वापरले, ज्यांनी टीम चांगली बिल्ड केली, त्यांनी त्याचबरोबर कंपनीला काही चांगल्या गोष्टी करून दिल्या. पण हे सगळं करण्यासाठी कंपनीकडे काय आहे हे मला माहिती आहे का? तर ती कंपनी कुठल्या डोमेनमध्ये काम करते हे मला माहिती आहे का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की कंपनीचा इंटरव्ह्यू कॉल आल्या आल्या तुम्हाला ह्याची तयारी करायला लागली पाहिजे. साधं उदाहरण बघूया. आता असं समजा, माझा इंटरव्ह्यू आहे TCS मध्ये. आपण बघूया TCSच्या साईटवर काय दिसतंय ते. आणि जेव्हा मी घरात बसून पहिले अभ्यास करेन तेव्हा मी काय काय बघेन हे पण आपल्याला कळेल. ही आहे TCSची साईट. नीट बघा. आता माझा इंटरव्ह्यू या मोठ्या कंपनीत आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. काय काय लिहिलंय, काय बघायचं याच्यामध्ये, तर तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगतो. नीट बघा. सर्वात आधी व्हॉट वी डू, ह्या गोष्टी काय लिहिलंय बघा. इट्स अ परपेच्युअली अडॅप्टिव्ह एंटरप्राइज. मॅच होतंय का माझ्या स्किल्स बरोबर? ॲट TCS वी डोंट जस्ट हेल्प बिझनेस ट्रान्सफॉर्म, वी हेल्प देम बिकम परपेच्युअली अडॅप्टिव्ह एंटरप्राइज. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही कंपनी एखाद्या एंटरप्राइजला, एखाद्या क्लायंटला किती चांगल्या पद्धतीने ट्रीट करते. याचा अर्थ ते एम्प्लॉईजला सुद्धा करत असणार आणि करतातच. म्हणजे मला ते बोलता यायला पाहिजे. त्याचबरोबर कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये हे लोक काम करतायत ही माहिती मला होणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, जर फक्त TCSचा विषय घेतला तर बँकिंग आहे, कॅपिटल मार्केट आहे, हेल्थ केअर आहे, हायटेक आहे, इन्शुरन्स आहे. बघायला गेलं तर सगळ्या क्षेत्रात ही कंपनी. मग मला सांगा, माझा इंटरव्ह्यू TCS मध्ये आहे, मग मला जर हा प्रश्न विचारला की ह्या कंपनीबद्दल काय माहिती आहे, तर मला हे सांगता यायला पाहिजे. TCS working in variety of domains including banking, healthcare, capital market, high tech, so and so forth. It would be pleasure to work with this company. I know की ह्या कंपनीच्या काय काय सर्व्हिसेस आहेत, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस ही कंपनी देऊ शकते. त्याचबरोबर एखाद्या कंपनीकडे कुठला प्रॉडक्ट आहे, स्पेसिफिक कुठला प्रॉडक्ट आहे का, मग तो प्रॉडक्ट घेऊन मी गुगल केलंय का, की ह्या प्रॉडक्टचा क्लायंटला कसा फायदा झालेला आहे किंवा क्लायंटचं काय म्हणणं आहे, या गोष्टी मला माहित असणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा पूर्ण अभ्यास एखाद्या कंपनीचा होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर रिसर्च अँड इनोव्हेशन असं काही या कंपनीमध्ये आहे का, की जे मला माझ्या ग्रोथला फायदेकारक ठरू शकतं, या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आता हे सगळं बघायला कदाचित माझ्याकडे वेळ नाहीये. खूप सोपं आहे. प्रत्येक कंपनीकडे हे असतं, न्यूज रूम. म्हणजे मी ही कंपनी न्यूजमध्ये आहे का? या कंपनीच्या न्यूज बघायच्या. न्यूज अलर्ट्समध्ये गेल्यावर तुम्हाला लेटेस्ट न्यूज कळतात. आज हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय तेव्हा मला मागच्या न्यूज दिसत आहेत. बघा नीट. 16 जानेवारी, TCS ऑटोमॅटिव्ह डिजिटल ट्विनडेक्स लॉन्च्ड. हे काहीतरी ट्विनडेक्स म्हणून लॉन्च झालंय. काय असेल हे? मग मी ह्याच्या आतमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करेन. त्याचबरोबर जर तुम्ही 19 डिसेंबर म्हणजे आजची जर बातमी बघितली, तर TCS पार्टनर्स विथ वर्कडे टू अनलॉक पॉवर ऑफ ह्युमन कॅपिटल अँड सुपरचार्ज वर्कप्लेस विथ AI. आता ही कंपनी AI मध्ये पण येते मोठ्यांनी. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर जर मला आणखीन माहिती करून घ्यायची असेल तर मला हे कळू शकतं
या कंपनीचे इन्व्हेस्टर्स कोण असू शकतात, या कंपनीबद्दल माहिती हवी आहे ना, मग ही माहिती पण असणं गरजेचं आहे. ही माहिती आपल्याला सांगते की कंपनीचं कल्चर काय, कंपनीचा रेव्हेन्यू काय असू शकतो, शेअर काय असू शकतो. आणि ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला माहिती होतात, ज्या आपल्याला माहिती असतात, सगळ्या नाही पण थोड्याफार तरी आपल्याला बोलता यायला पाहिजेत. सो व्हॉट डू यू नो अबाउट कंपनी, ह्या प्रश्नाच्या उत्तराची तयारी जागेवर न करता खूप आधीपासून व्हायला हवी. तेव्हाच तुम्हाला कळेल. त्याच वेळेला तुम्हाला कळेल की ती कंपनी करते काय, ही कंपनी आहे काय, त्या कंपनीमध्ये चालतं काय, न्यूजमध्ये काय आहे, त्यांचे पार्टनर्स कोण आहेत, त्यांचा रेव्हेन्यू काय आहे, त्याचबरोबर त्या कंपनीचे मेजर प्रॉडक्ट्स काय आहेत, आणि जर ग्लोबल कंपनी असेल, जर लिस्टेड कंपनी असेल तर शेअर व्हॅल्यू सुद्धा काय. एवढ्या गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित सांगता आल्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक झालं. अशाच अनेक प्रश्नांसाठी आपण या सिरीजमध्ये असे घेऊन आपण पुढे जाणार आहोत. थँक यू फॉर लिसनिंग. सी यू इन नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट व्हिडिओ.